निघालोय आता. वाजलेले 5 वाजताच इकडे सगळा अंधार पडतो. आपल्याकडे 5 वाजता काहीच नसतं. 5 वाजता आपण क्रिकेट खेळायला चालू करतो. पण इथं तसं नाही. इकडच्या साईडला जवळपास सूर्य लवकरच मावळतो. वरच्या साईडला असल्यामुळे इकडे सूर्यप्रकाशाची कमी होती लगेच आणि धुकं वाढायला चालू होतं की डायरेक्ट अंधार पडायला चालू होतं. मग आता आपण गंगा आरतीला जायचं. गंगा आरती साधारणपणे 7 वाजता चालू होती. पण तिथे जवळपास एवढी गर्दी असते की 5 वाजता तिथे जाऊन आपल्याला जागा धरून बसायला लागतं. कारण की थोडस काय ना गेलोय तर बघायला भेटलं पाहिजे. मग आपण एक तासभर अगोदरच तिथं त्या घाटावरती जातोय. आता ही जी काही गर्दी दिसते माझ्या मागं ही सगळी गर्दी आता गंगा आरतीसाठी चाललेली आहे. मग त्यांच्यामध्ये आपण आता जागा शोधून बसू तिकडे जाऊन कुठेतरी. दिसते तेवढी ही गर्दी सगळी गंगा आरतीसाठी चाललेली आहे. एवढी गर्दी त्या घाटावरती असते. दशाश्वमेध घाट ना. आता आपण दशाश्वमेध घाटावरती जाणार आहे. दशाश्वमेध घाटाची माहिती आपण ज्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण 88 घाट आहे तिथं. त्या 88 घाट ज्यावेळेस तुम्हाला मी पूर्ण फिरून दाखल त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक घाटाची एक सेपरेट माहिती देणार आहे. तसे दशाश्वमेध घाट जर बांधायचं गेलं तर आता चाललोयच तर मी तुम्हाला सांगतो की दशाश्वमेध घाट म्हणजे इथं अशी मान्यता आहे की ज्यावेळेस ब्रह्मदेवांनी इथं 10 यज्ञ केले होते. शिवजींसाठी 10 यज्ञ स्वतः ब्रह्मदेवांनी केले होते. त्यामुळे या घाटाला दशाश्वमेध घाट म्हणून ओळखलं जातं. ही पूर्ण स्टोरी. आणखीन आपण स्टोरी ज्यावेळेस आपण घाट बघणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण जेवढी माहिती असेल तेवढी सगळी माहिती प्रोव्हाइड करेन. आता जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर निघायला लागणार आपल्याला. कारण की परत जागा भेटत नाही. मित्रांनो घाटाचा व्ह्यू तुम्ही आता बघू शकता. पूर्ण घाट भरलेला आहे. पूर्ण आपल्याला थांबायला पण जागा नाही. तिथून आरती दिसणं तर अवघड आहे. मग त्यासाठी आपण आपल्या भैयांनी जरा आपली मदत केली आहे. आपल्याला त्यांनी फक्त 500 रुपयात तिघांसाठी आपल्याला फ्रंट सीट वरती जागा दिली. थोडीशी ओळख काढली आपली. आपल्या चॅनल वरती सबस्क्रायबर बघून जरा त्यांनी आपल्याला मदत केली. तर आपण चाललो एकदम पुढे फ्रंटला बोट मध्ये बसायला. बोटीमधून आपल्याला व्ह्यू भेटणार आहे सगळा. तर बघू मित्रांनो आता बोटीतून आपल्याला काय व्ह्यू भेटतो तुम्ही हे बघू शकता. एवढी गर्दी आहे. 4 वाजल्यापासून लोक इथे येऊन थांबतात. माझ्या मागे बघू शकता तुम्ही हा घाट पूर्ण भरलेला आहे. गंगा आरतीसाठी सगळे लोक इथं उपस्थित आहेत. सामग्री बघा मित्रांनो. गंगा आरतीसाठी सगळ्या लोकांनी महादेवाची मूर्ती वगैरे बोटी मधली गर्दी बघा. एकदा फक्त बघा आपण बोटी मधून चाललोय प्रॉपर. कहाँ पे बैठना बोलो ना बस. नीचे आइए देखिए आप इस पे बैठेंगे तो मतलब इस पे 250 रुपये आप दे दीजिएगा बैठ जाइए. पीछे देखिए आपको बैठना होगा इसके बोल रहे यही बोले ना उन्होंने. नहीं हरे कलर की पानी की अरे दे देंगे भैया पैसा. मित्रांनो या गर्दी बघा तुम्ही फक्त गंगा आरती बघण्यासाठीची गर्दी. त्या बोटी वगैरे समोर आरती होणार आहे. यहाँ फ्रंट है. यहाँ आपको पूरा अच्छे. हाँ ठीक है भैया ये भी सही है. यही था ना अपना. तर फायनली आपल्याला जागा भेटली प्रॉपर मस्त. बोटीत आपल्याला जागा भेटली. बघू शकता तुम्ही सगळी गर्दी. पूर्ण घाट जसा तेवढा आहे तेवढा घाट पूर्ण भरलेला आहे. कुठंच असं जागा नाही. त्याच्यामध्ये आपण आता इथं बोटिंगमध्ये जागा घेतली. इथून आपल्याला फ्रंटचा व्ह्यू एकदम परफेक्ट आहे. गंगा आरतीला आपल्याला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. आपण पूर्ण व्हिडिओ गंगा आरतीचा दाखवणार आहे. आता गंगा आरती चालू झाली की परत आता व्हिडिओला येऊ. जय भगीरथ नंदनी जय चकोर जय जय भगीरथ नंदनी जय चकोर. ओम जय
गंगे माता मैया जय गंगे माता जो नर तुमको ध्याता जो नर मैया जी को ध्याता मन वांछित फल पाता। ओम जय गंगे माता जय गंगे माता मैया जय गंगे माता जो नर तुमको ध्याता जो नर मैया जी को ध्याता मन वांछित फल पाता। ओम जय गंगे माता चंद्र शरण पड़े तो तेरी शरण पड़े तो तेरी सोनर करे जाता। ओम जय गंगे माता मला तुझी कपाल मला तुझे तुझ्या बराए चरणों बराए नमः शिवाय नमः शिवाय गदानवी गलरोरे कंप्लीट झाले, गंगा आरती कंप्लीट झाली. आपण आता बाहेर निघतोय. जो काय एक्सपिरियन्स होता ना, मी नाही सांगू शकत शब्दात तुम्हाला. एकदा ज्याला तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे ज्याचं त्यांनी यावं आणि हा अनुभव घ्यावा. हा अनुभव तुम्हाला दुसरीकडे कुठं नाही येऊ शकत किंवा एखाद्याने सांगून पण नाही भेटू शकत. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जसं बनारसला आलोय तसं मी तुम्हाला सांगितलं की आपण तुम्हाला तिथल्या ज्या काही फेमस गोष्टी आहेत त्या सगळ्या फेमस गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओ मध्ये. तर आता आपण आलोय पिझेरिया म्हणून ही जी कॅफे, त्या कॅफे मध्ये जो भारतातला सगळ्यात पहिला पिझ्झा होता तो सगळ्या भारतात ज्यावेळेस पिझ्झा चालू झाला तो सगळ्यात पहिल्यांदा ह्या कॅफे मधून भारताला माहित झाला की पिझ्झा काय असतं ते. तर आपण मी तुम्हाला दाखवतोय कॅफे. आता आम्ही ऑर्डर दिली, तर ऑर्डरला आम्हाला त्यांनी टोटल 2.5 तासाचा वेळ दिलाय. आमचा नंबर वगैरे लिहून घेतलाय. 2.5 तासानंतर ते फोन करतील, त्यावेळेस आपल्याला पिझ्झा खायला यायचे. ते फेमस कॅफे मध्ये पण लाईट जाते मित्रांनो. लाईट गेली, बघू आपण थांबा आता. खाली काय आम्ही मित्रांनो आपण आतमध्ये चाललोय कॅफे मध्ये. कॅफे एकदम साधा आहे, बघू शकता तुम्ही. सिटिंग म्हणजे असं सिटिंग एकदम नहीं, हम लोग अभी इधर से बाहर जाए. अभी दिया तो बाहर जाए. नहीं थैंक यू, कोई बात नहीं. पिझ्झा बघू शकता हे नक्की. हे पूर्ण कॅफे थोड्याच लोकांना सिटिंग आहे. ज्यांचा कॉल येईल त्यांना कॉल येते, तो कॉल नंतर आपल्याला तिथे जाऊन बसता येते. तो चलो, बोर्डला लाईट नसेल. गर्दी बघा मित्रांनो. कधी आले तर 100% आपण हे सगळे वेटिंग आहे. लाईट गेली तरी पण तुम्ही वेटिंग बघू शकता. पूर्ण घाट भरलाय. काय माहित, बघ बरं.
मित्रांनो फायनली आपलं इथं जेवण झालं. कधी जर तुम्ही मग इकडं आले काशीमध्ये आले तर हे काशी रेस्टॉरंट म्हणून आहे. रेस्टॉरंटला जेवण करा. काल आम्ही खाल्लो होतो. काल काय एवढं खास नाही भेटलं. मग आज इथं आलो तो काशी भांडारला. काशी रेस्टॉरंट म्हणून इथे आपल्याला आशे घाटवरून थोडंसं किती 1 किलोमीटरपर्यंत आत यायचं नंदी चौकाच्या साईडला. तिथं तुम्हाला भेटेल. एकदम चांगलं जेवण भेटलं. पोट भरले आता मन खुश झालं. आता एकदा बनारसला आलोय तर जेवणानंतर पान खाल्ले पाहिजे. बघू आता पान खाऊ आणि जाऊ रूमवर झोपू. सकाळच्याला आपल्याला भरपूर काम आहेत. अजून बरंच काही फिरायचं राहिले. चला मित्रांनो पान बघूया एकदा कुठं चांगलं भेटते. पान सांगतो आणि ब्लॉग थांबवतो. शेवट मित्रांनो दिवस तर एकदम चांगला गेलाय. दिवसाचा शेवट गोड करण्यासाठी आपण आलोय माटला कुल्फीमध्ये. आपण कुल्फी ऑर्डर केलेली आहे. आपल्याला कुल्फीचा फालुदा वगैरे भेटेल. आता खातो आणि जाऊन झोपतो. मित्रांनो आजचा दिवस खूप कष्टाचा होता. जवळपास चालायचं म्हणलं तर चालायचं आमचं जवळपास 19 किलोमीटर चालणं झाले. आता जातो झोपतो. सकाळी परत लवकर उठायचं. बाय बाय.